गाय चोरी के शक में दलित युवक की पिटाई करने वाले के खिलाफ सख्त कार्रवाई की मांग। हाल ही में गाय चोरी के शक में एक दलित युवक की 3 लोगों द्वारा बेरहमी से पिटाई की घटना हुई थी और इस घटना पर हर जगह तीखी प्रतिक्रिया हुई है। दलित संगठनों ने इस मामले में आरोपियों के खिलाफ सख्त कार्रवाई की मांग को लेकर आज खामगांव बंद का आह्वान किया था। खामगांव वासियों ने उत्सव पूर्वक इसका जवाब देते हुए 100% बंद रखा। केवल आवश्यक सेवाओं को छोड़कर सभी शहर की दुकानें बंद कर दी गई। 23 जुलाई को जब रोहन पैटनकर नाम का एक युवक खामगांव बस स्टेशन के सामने बैठा था, तभी कुछ लोगों ने उसे उठा लिया, उसके कपड़े उतार दिए और गाय चोरी के शक में उसकी बेरहमी से पिटाई की थी। इस घटना के प्रकाश में आते ही शहर में हड़कंप मच गया और इस मामले में पुलिस ने उक्त युवक की शिकायत पर रोहित पगारिया, गब्बू गुजरीवाल और प्रशांत गोपाल संगेल, इन तीनों के खिलाफ अत्याचार समेत विभिन्न धाराओं में मुकदमा दर्ज किया। अतिशय निंदनीय घटना 3 दिवसाआधी खामगाव तालुक्यामध्ये घडली, खामगाव शहरात घडली। ज्या पैठणकरला त्याचा धर्म, त्याची जात विचारून त्याला नग्न करून त्याला मारण्यात आलं, जे की अत्यंत निंदनीय आहे। या घटनेमधील जेही आरोपी होते ते कोर्टासमोर प्रोड्यूस झाले होते। टेक्निकल मुद्द्यावरती त्या आरोपीला सोडण्यात आलं। आज रोजी अशी माहिती आहे की एक आरोपी अरेस्ट आहे। या 2 आरोपीला लवकरात लवकर पोलीस प्रशासनाने अटक करावी आणि या दोन्ही आरोपीवरती आणि 3 आरोपी, जो एक अटक आहे आणि 2 फरार जे आरोपी आहेत त्या तिघांवरती मकोका NDPA हे ज्या ॲक्ट आहेत त्या ॲक्ट अंतर्गत त्याच्यावर कारवाई करण्यात यावी आणि त्याचं जे संघटन आहे जो सांगते की ज्या संघटनेखाली तो काम करते त्या संघटनेवर सुद्धा बंदी आणावी। त्याच्यावरती सुद्धा याच्यानंतर फार मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्यात येईल आणि ज्या ज्या टेक्निकल मुद्दे आहेत त्या टेक्निकल मुद्द्यावरती सुद्धा वंचित बहुजन आघाडी SP ऑफिसला भेटून इतर ज्या ज्या चुका झालेल्या आहेत त्या चुका पोलिसांच्या निदर्शनात आणून देईल। तरी हा बंद ज्या व्यापाऱ्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्यांचे आभार मानतो। हा यशस्वी झालेला आहे आणि लवकरात लवकर पोलीस प्रशासनाला विनंती करतो की त्यांनी आरोपीला अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी। धन्यवाद। रेडी? हां रेडी? ओके, मोठ्याने बोलो। घडलेली घटना अत्यंत निंदनीय आहे, माणुसकीला काळीमा फासणारी आहे। त्या घटनेचं समर्थन कुठलाही समाज, जात, धर्म, पंथ हा करत नाही हे खामगाववासियांनी, नगरवासियांनी दाखवून दिलं। वंचित बहुजन आघाडीनं केलेल्या बंदच्या आव्हानाला संपूर्ण व्यापारी वर्गानं आणि दुकानदार वर्गानं भरभरून प्रतिसाद दिला, त्याच्याबद्दल सर्वांचे धन्यवाद मानतो। नेमकी आता पुढची भूमिका काय असणार आहे? आरोपी अटक, आम्ही हा बंद आरोपीला अटक नाही केला, त्याच्यामुळे हा बंद पुकारला होता। अजूनही जर आम्ही पोलीस प्रशासनाला 8 दिवसाचा अल्टिमेटम देत आहे। 8 दिवसाच्या आत जर आरोपीला आणखीन जर अटक नाही केलं तर आम्ही संविधानिक मार्गाने आणि लोकशाही मार्गाने जे बी रस्ते असतील ते वापरून आम्ही हे आंदोलन अजून तीव्र स्वरूपाचं करून आणखीन आंदोलन करणार। पीडित तरुणाची आता सध्या प्रकृती कशी आहे? त्याला मदत सरकारकडून मिळाली आहे? नाही, कुठल्याच प्रकारची त्याला मदत मिळालेली नाही आहे। कोणते आमदार, खासदार कोणीही त्यांना पाहायला सुद्धा गेलेलं नाही आहे। इथं खामगावमध्ये त्याची ट्रीटमेंट झालं नाही म्हणून त्याला आम्ही अकोल्यामध्ये जिल्हा रुग्णालयामध्ये त्याला ॲडमिट केलेलं आहे। त्याच्या नाकाचा हाड तुटलेला आहे, एक डोळा निकामी झालेला आहे। सरकारकडून त्याला काही मदत मिळाली नाही, त्याला 1 रुपयाची सुद्धा मदत मिळाली।